आज सुद्धा इथे असणारी सोलापूरमध्ये मातंग समाजाची संघटना आहे, त्यांनी सुद्धा आजच्या मोर्चामध्ये पाठिंबा द्यायचं आम्हाला लेटर दिलेलं आहे आणि ते स्वतः 1000-2000 मंडळी आज मातंग समाजाची या मोर्चामध्ये येणार आहेत. त्यामुळे ही काही आणि त्याच्यामध्ये पण काही फेक अकाउंटमधून सुद्धा काही लोकं यांच्या नावाने असा गैरप्रचार करतात. आमच्या महामानवांबद्दल वाईट प्रचार आणि वाईट पद्धतीने बोललं जातं. तरी आंबेडकरी समाज आणि अनुसूचित जातीमधले असणारे हे सर्व कार्यकर्ते अत्यंत संयमी आहेत आणि त्यामुळं या सर्व गोष्टी कुठेही अत्यंत मोठ्या प्रमाणात होऊ नये याची आम्ही काळजी घेतोय आणि आम्ही सर्व जातीच्या थोर महापुरुषांना सर्वांना आम्ही रिस्पेक्ट देऊन हे मोर्चे काढत आहोत. त्यामुळं असा ज्यांचा प्रयत्न आहे की या जाती-जातीमध्ये वाद निर्माण व्हावा, तो आम्ही टाळत आहोत आणि तो टाळला गेला आहे. नाहीतर आतापर्यंत प्रचंड मोठा वाद झाला असता. परंतु आता बरेच जण परत एकदा मातंग समाजातले यू टर्न करत आहेत. आपण 20 तारखेला जुलैला आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये मातंग समाजाने उपवर्गीकरण विरोधी मोर्चा काढला. अनेक ठिकाणची लोकं आणि इतर जे आता पूर्वी उपवर्गीकरणाला पाठिंबा देणाऱ्या मातंग समाजातले काही नेत्यांनी सुद्धा तुम्ही जर त्यांचे भाष्य बघितलं तर यू टर्न घेतल्यासारखं दिसतंय. त्यामुळं आपोआप हे संपूर्ण प्रकरण हळू त्यांना सुद्धा कळलं की आपल्याला वापरून घेण्याचा प्रयत्न करतात. मातंग समाजाला अजूनही कुठल्याही प्रकारचं आश्वासन सरकारने दिलं नाही. फक्त उपवर्गीकरण करणार अशा घोषणा करत आहे आणि त्यामुळे आपली फसवणूक होत आहे हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते परत एकदा आंबेडकरी चळवळीच्या दिशेने परत एकदा त्यांची वाटचाल चाललेली आहे. त्यामुळं अशी जे काही 2-4 टाळकी आहेत त्यांच्या मागे समाजाने जाऊ नये असं मी आवाहन करतो आणि कोणीही कोणाच्याही महापुरुषांविरुद्ध अपशब्द वापरू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. आज जर आतापर्यंत जर आपण वाट चुकला असाल, तर परत वाटेवरती या, आंबेडकरी वाटेवरती या, असं मी या सर्वांना जाहीर आवाहन करतो.